बातमीपत्राच्या पहिल्या भागात आपलं पुन्हा स्वागत। आता बातम्या पाहू विस्तारानं। दिवाळीचं मंगलमय पर्व सुरू झालंय, पण गुलाबी थंडीचा पत्ता नाही। उलट वेड्यासारख्या कोसळणाऱ्या पावसामुळे सगळेच हतबल झालेत। शुक्रवारी रात्री झालेल्या ढगफुटी सदृश पावसामुळे कोल्हापूर जिल्ह्याचं जनजीवन विस्कळीत झालं। सुमारे तासभर कोसळलेल्या पावसानं पाणीच पाणी झालं आणि दिवाळी निमित्त सजलेल्या बाजारपेठांवर अक्षरशः पाणी फेरलं। त्यातून हातावरचं पोट असलेल्या फेरीवाल्यांचं मोठं नुकसान झालं। तर परतीचा पाऊस परत जायला तयार नसल्यानं शेतकरी वर्ग सुद्धा आता धास्तावलाय। कोसळणाऱ्या पावसात त्यांच्या डोळ्यातील पाणी दिसत नव्हतं। जणू थिजलेल्या अश्रूंना पावसाचं पाणी अडवून उभं होतं। रात्र वैऱ्याची असते हे ऐकून माहीत होतं, पण आता पावसानं वैऱ्याचं रूप घेतलंय हेच मुळी माहीत नव्हतं। दिवाळीचा धंदा होईल, 4 घास सुखानं मुखात पडतील ही आशा त्यानं धुवून काढली आहे। कष्ट आणि राबणूक करणाऱ्यांना जणू निसर्गानंही साथ सोडली आहे। मेघांनो बास आता, नका पाहू अंत, सृष्टीकर्त्या नियंत्या, कुठे गेला तुझ्यातला संत। रोज सायंकाळनंतर अंधारून येतं आणि तुफान पावसाला सुरुवात होते। गेल्या 8 ते 10 दिवस परतीच्या पावसानं संपूर्ण राज्यात धुमाकूळ घातला असून त्यातून शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान होतंय। दिवाळी आली तरी पाऊस थांबायला तयार नसल्यानं बाजारपेठ आणि छोट्या मोठ्या विक्रेत्यांचं अतोनात नुकसान होतंय। शुक्रवारी रात्री पुन्हा एकदा वेड्यासारखा पाऊस कोसळत होता। त्यामुळं ऐन दिवाळीच्या तोंडावर फेरीवाले, हातगाडीवाले, छोटे मोठे दुकानदार यांचं प्रचंड नुकसान झालं। दिवाळीच्या आधीचे 2-3 दिवस रात्री उशिरापर्यंत बाजारपेठा सुरू असतात। शुक्रवारी सुद्धा अनेक महत्त्वाच्या बाजारपेठा सजल्या होत्या। मात्र रात्री 10:30च्या सुमारास तुफान पाऊस सुरू झाला आणि अवघ्या तासाभरात शहराचे रस्ते जलमय झाले। त्यामुळे महाद्वार रोड, पापाची तिकटी, राजारामपुरी, कसबा बवडा परिसरात रस्त्यावर सजलेले स्टॉल बंद करावे लागले। विशेषतः रांगोळी, उटणं, आकाशकंदील, पणत्या, सजावटीचं साहित्य आणि फळं फुलं विकणाऱ्यांचे हाल झाले। सुमारे तासभर झालेल्या पावसानं शहराला झोडपून काढलं आणि दिवाळीच्या उत्साहाला थोडंफार गालबोटच लागलं। तिकडं शिरोळ तालुक्यात शुक्रवारी मध्यरात्री झालेल्या ढगफुटी सदृश पावसामुळे शेतीचं मोठं नुकसान झालंय। शेतीत 1.5 फूट पाणी साचून राहिल्यानं भाजीपाल्यासह झेंडू आणि ऊसाचं प्रचंड नुकसान झालंय। केवळ 3 तासात शिरोळ तालुक्यात 118 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। उदगाव इथल्या सांगली कोल्हापूर बायपास महामार्गावर ओढ्याचं पाणी आल्यानं हा मार्ग वाहतुकीसाठी बंद झाला। तर शिरोळ तालुक्यातील हेरवाड, घोसरवाड, चिंचवाड, शिरोळ, अकिवाट, मजरेवाडी, शिरोळ, शिरटी अशा रस्त्यांवर पाणी आल्यानं वाहतूक बंद करावी लागली। सर्वात गंभीर बाब म्हणजे जयसिंगपूर आणि शिरोळमध्ये अनेक घरांमध्ये पावसाचं पाणी शिरलं। त्यामुळे दिवाळीच्या तोंडावर नागरिकांच्या प्रापंचिक साहित्याचं नुकसान झालंय। शुक्रवारचा परतीचा पाऊस शिरोळ तालुक्यासाठी मारक ठरला। भुदरगड तालुक्यातही परतीच्या पावसानं चांगलाच धुमाकूळ घातलाय। गेले 5 महिने शेतात घाम गाळून उभारलेलं पीक परतीच्या पावसामुळे वाया जाण्याची भीती आहे। शेतात पाणी साचून भाताचे वाफे तुंबले आहेत, तर अनेक ठिकाणी पूर्ण भात पीक भुईसपाट झालंय। भात पीक बरोबर गवतही कुजू लागल्यानं जनावरांच्या चारा टंचाईला शेतकऱ्यांना सामोरं जावं लागणार आहे। त्यातून शेतकरी दुहेरी संकटात सापडलाय। दुसरीकडे मुसळधार पावसामुळे ऊस पीकही कोलमडून गेले। एकीकडे पावसाचा आसमानी संकट, तर दुसरीकडे मजुरांची कमतरता, यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसणार आहे। परतीच्या पावसानं पाठ सोडली नसल्यानं शेतकरी चिंताग्रस्त बनलेत। राधानगरी तालुक्यातही परतीच्या पावसानं शेती पिकांचं मोठं नुकसान झालंय। रोज कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे काढणीला आलेलं भात, नागली, भुईमूग अशी पिकं शेतातच राहिली आहेत। तर अति पाण्यामुळे ऊस पिकांचंही मोठं नुकसान झालंय। ऑक्टोबर महिना संपत आला तरी पाऊस कोसळत असल्यानं बळीराजा चिंतातूर झालाय। काढणीला आलेली पिकं कुजून जाण्याची भीती असल्यानं शेतकरी वर्गात अस्वस्थता आहे। शुक्रवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे उभी पिकं जमीनदोस्त झाली। त्यामुळे पीक कर्ज भागवायचं कसं या विवंचनेत शेतकरी वर्ग आहे। दिवाळी सुरू झाली तरी पाऊस थांबत नसल्यानं कापून ठेवलेल्या भाताला सुद्धा कोंब आले आहेत।